चला तर लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारी मॅगी बनवूया। भरपूर थंडी आहे आणि थंडीमध्ये गरमागरम मॅगी खाण्याचं सुख हे वेगळंच असतं। तर इथं कढईमध्ये 1 चमचा बटर घातलं, थोडंसं तेल घालायचं, त्यामध्ये लसूण घालायचा, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची, छान असं परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये कांदा, थोडेसे ताजे मटार घालायचे, त्यानंतर 1 टोमॅटो सुद्धा बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे, 1 बटाटा सुद्धा पातळ चिरून यामध्ये घालायचा, खूप भारी लागतो मॅगी सोबत बटाटा। व्यवस्थित असं परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये काही पावडर मसाले घालायचे, थोडीशी हळद घालायची, त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं, त्यानंतर धना पावडर घालायची, थोडंसं लाल तिखट आणि गरम मसाला घालायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून 2 ग्लास पाणी घालायचं। मंडळी, तुम्हाला मॅगी कशी आवडते ना, ते सुद्धा मला कमेंट करून जरूर सांगा। लहान मुलांना नुसती मॅगी शिजवून जरी दिली ना, तर मुलं आवडीने खातात, पण मोठ्यांना कधीतरी मॅगी खाण्याची इच्छा होते ना, त्यावेळेस अशा पद्धतीने मॅगी बनवा, खूप जास्त भारी लागते। त्यानंतर 2 मॅगी मसाला पॅकेट यामध्ये टाकलेले आहेत। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। याचं पाणी छान असं खळखळून उकळून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये थोडीशी मॅगी अशी हाताने क्रश करून घेतली आणि 2 पॅकेट यामध्ये घातलेले आहेत। पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 3 ते 4 मिनिटांसाठी ही मॅगी शिजवून घ्यायची, खूप जास्त भारी लागते। तर तयार आहे इथं आपली मस्त अशी मॅगी। मॅगी प्रत्येकालाच आवडते, पण आजचा हा व्हिडिओ त्यांना शेअर करा जे तुमच्यासाठी अत्यंत प्रेमाने मॅगी बनवतात। मंडळी, चॅनलवर पहिल्यांदा आलात तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। बाय बाय।